नमस्कार. मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. वेलकम. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? कधीतरी स्वतःला प्रश्न विचारला का? कसा आहो मी किंवा कशी आहे मी? आणि चेहऱ्यावर नेहमी स्माइल ठेवत चला. ओके? आणि दररोज एक वाक्य बोला. मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. चला, आजचा आपला टॉपिक आहे मणिरेखी. कोणी ऐकलेलं होतं का याआधी मणिरेखी म्हणजे काय? किंवा मणिरेखी काय करतं? मणिरेखी कुठून आली? कुणाला माहिती आहे का? नाही? ओके. सो आपण आज बघूया. मनी म्हटलं की पैसा. सर्वांच्या लक्षात आलंच असेल की मनी म्हणजे पैसा. बरोबर? तर रेकी हे सर्वांनी ऐकलेलं आहे. त्याच प्रकारे मणिरेखी सुद्धा आहे. जशी रेखी आहे, त्याच प्रकारची मणिरेखी म्हणजे मणिरेखी फक्त पैशांवर वर्क करतं म्हणजे समृद्धीवर कार्य करते. आणि रेखी कशी? रेखी आपल्याला फायनान्शियल मदत करते, पण हेल्थसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी रेखी वर्क करतं. तशीच मणिरेखी ही फक्त आर्थिक समृद्धी वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करत असते. ओके. सो मणिरेखी ज्या प्रकारची उसळी रेखी आपण बघितलेली आहे, डॉक्टर मिकासू यांनी रिडिस्कव्हर केली. त्या प्रकारची मणिरेखी आहे. ती स्टेफनी ब्रेल यांनी म्हणजे त्यांच्या मार्फत आपल्याला मिळालेली आहे. स्टेफनी ब्रेल यांच्या मार्फत आपल्याला मणिरेखी ही मिळालेली आहे. ओके. सो मणिरेखी काय करतं? मणिरेखीमध्ये आपण काय करत असतो? आपण एक थोडं बघून घेऊया. माझी स्क्रीन दिसते का सर्वांना? थम्स अप करा. कोणीतरी थम्स अप करा. मला स्क्रीनवर आशा दत्तार मॅम दिसतात. मॅम स्क्रीन दिसत आहे का मणिरेखी म्हणून असं? असं थम्स अप करा. किंवा आणखी पूजा विवो थम्स अप करा प्लीज. की मला दुसऱ्यांना घ्यावं लागेल. माझी स्क्रीन दिसत आहे का मणिरेखी म्हणून? आशा मॅम थम्स अप करा असं. ओके, थँक्यू. ओके, चला. मणिरेखी काय आहे? तर ही एक एनर्जी आहे. मणिरेखी ही एक एनर्जी आहे. ही फक्त धन प्राप्तीसाठी तुम्हाला कामी येतं. आणि आपण मणिरेखीमध्ये धन म्हणजेच समृद्धी आकर्षित करत असतो. जसं लोह आणि चुंबक माहिती आहे. ओके. सो बघा, जसं हे पैसा अट्रॅक्ट करतो आहे, म्हणजे मणिरेखी ही लोहा चुंबक सारखं आहे. धन आकर्षित करण्यासाठी आपल्याला ही कार्य करत असते. मग ही कशी कार्य करते? धन तुमच्याकडे कसं अट्रॅक्ट होईल? यासाठी काही सिम्बॉल्स असतात. ज्या प्रकारे रेखी मध्ये सिम्बॉल्स असतात, त्याच प्रकारचे मणिरेखीमध्ये सुद्धा सिम्बॉल्स असतात आणि तेच सिम्बॉल धन अट्रॅक्ट करण्यासाठी मदत करत असतात. ओके. मणिरेखी तुमच्या प्रत्येक अडचणी म्हणजे धन फक्त आर्थिक अडचणी. ओके. मणिरेखी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करत असते आणि तुमच्या आर्थिक अडचणी दूर झाल्या म्हणजे समृद्धी तुमच्याकडे आपोआप आकर्षित होत असते. ओके. तर मणिरेखीमध्ये पहिलं काय आहे? तुमचं माइंडसेट. फर्स्ट काय आहे? तुमचं माइंडसेट. माइंडसेट जर तुमचं पॉझिटिव्ह असेल किंवा पैशांबद्दल तुमच्या मनामध्ये सर्व पॉझिटिव्ह भावना असतील, तर तुमच्याकडे मनी अट्रॅक्ट होईल. बरोबर आहे. जर तुम्ही म्हणाल तुम्हीच आतून जर निगेटिव्ह आहात, तर मनी अट्रॅक्ट होईल काय? आतूनच तुम्ही निगेटिव्ह आहात, मनी अट्रॅक्ट होणार आहे का? नाही. आपण काय करतो, एखाद्याने जर गाडी घेतली, परत मग दुसरी गाडी घेतली, तर बघण्याचा दृष्टिकोन कसं असतं लोकांचं? की अरे याने तर आत्ताच गाडी घेतलेली होती आणि परत महिन्याभराने गाडी घेतलेली आहे. याच्याकडे कुठला काळा धन तर नाही आहे. असं विचार करतातच. पण आपण दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करतो का? नाही. म्हणजे आपण त्याच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट नाही करत आहे. तो जो व्यक्ती आहे ज्याने गाडी घेतली, एका महिन्यात परत एक गाडी घेतली म्हणजे आपण त्याच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट नाही करतो आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस करत आहे तुमच्या विचारांच्या मार्फत. बरोबर आहे.
तुम्हाला काय करायचे आहे, जर एखाद्याने गाडी घेतली, एखाद्याने बंगला घेतला, अरे वा किती छान. बघा तुमचा माइंडसेट. एखाद्याने गाडी बंगला घेतला तर तुम्हाला काय विचार करायचे, अरे वा किती छान, छान झालं घेतलं. पण काय करत असतो, याच्याकडे ब्लॅक मनी आहे म्हणून हा एकावर एक घेतो आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही मनीचे ब्लॉकेजेस स्वतःमध्ये क्रिएट करत आहात. अफर्मेशन, ज्या प्रकारे अफर्मेशन मी म्हणत असते ना, की रेकी कशावर वर्क करते? रेकी वर्क युअर इंटेन्शन. त्याच प्रकारे मनी रेकी सुद्धा तुमच्या इंटेन्शनवर वर्क करत असतं. आपण अफर्मेशन कसे वर्क करतात ते नंतर बघूयाच. ओके. तर आजपासून तुम्हाला तुमच्या विचारसरणीमध्ये बदल करायचा आहे. आणि प्रत्येक विचार कसे असायला पाहिजे आपले, तर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये कधीही यायला नको. कारण निगेटिव्ह थॉट्स आपल्या स्वतःमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करत असतात. काही ब्लॉकेजेस कर्मामुळे सुद्धा असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल, एखाद्याला वाटतं, की मी खूप पैसा कमवतो आहे. पण तरी सुद्धा पैसा टिकत नाही किंवा मला माझ्या मेहनती म्हणजे कुणीतरी असेल असं इथे, की तो खूप पैसा कमवतो आहे, पण तो पैसा त्याजवळ टिकून राहत नाही. का बरं असं होतं? तुम्हाला कधीतरी असं प्रश्न पडलेला असेल ना, खूप कमवतोय पण टिकत का नाही? यामागचं कारण काय आहे? तर कधी-कधी काय असतं, कार्मिक ब्लॉकेजेस सुद्धा असतात. म्हणजे कर्मा ज्या प्रकारे आपण आपल्या आईसारखं दिसतो, आपली आई आपल्या आजीसारख्या दिसत होत्या. 3 पिढ्यांचे जीन्स आपण कॅरी करत असतो. त्याच प्रकारे आपण त्यांचे कर्म सुद्धा कॅरी करत असतो. म्हणजे जर त्यांचे ब्लेसिंग आपण कॅरी करत आहोत, म्हणजे पॉझिटिव्हच गोष्टी आपण कॅरी करतोय का? नाही. काहीतरी निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आपण कॅरी करत असतो. मग कुठेतरी तुमचे ब्लॉकेजेस तिथे क्रिएट झालेले आहे फायनान्सबद्दल. जर मनीमध्ये ब्लॉकेजेस असतील, तर ते आधी क्रिएट करायला तुम्हाला क्रिएट झालेले आहे ते त्याचे सॉल्व्ह करायला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही सॉल्व्ह कसे करणार आहे? तुमच्या विचारांच्या मार्फत, मेडिटेशनच्या मार्फत. ओके. मी एक स्क्रीन शेअर करते तुम्हाला. बघा आणि अफर्मेशन कसं वर्क करतं? कुणालाही असं वाटत असेल, की खरंच असं होतं का? म्हणजे कुठल्याही गोष्टीवर तुमचा विश्वास नाही आहे आणि तुम्ही ती गोष्ट करत आहात, तर ती गोष्ट पूर्ण होणीच नाहीये. एखाद्याने जर आता असा विचार केला, की समजा हं, मनी-रेकी केली आणि पैसा येणार का? म्हणजे तो आधीच काय करतो आहे, तिथेच त्याने ब्लॉकेजेस क्रिएट केले. अफर्मेशन तुम्ही काय दिलेली आहे? म्हणजे स्वतःमध्ये ब्लॉकेजेस करताय. जर तुमचे विचार चेंज झाले, की येस मनी रेकी आपण करू, पैसा येईल. पण त्यासाठी तुम्ही जर म्हटलं, की मी आता हा मनी ब्रेसलेट घातला आणि धन आपोआप येईल. असं होणार आहे का? असं होणार आहे का? मी मनी रेकी किंवा तुम्ही मनी रेकी शिकलेले आहे. तुम्ही मनी रेकी शिकला आणि आपोआप मी आता मनी रेकी शिकलेली आहे. मी सगळे सिम्बॉल्स वापरते आहे. ओके. आणि धन आपोआप येईल. असं होणार आहे का? बघा, मणिरेखी काय करते, तुमचे जे हे ब्लॉकेजेस आहेत, ते सगळे ब्लॉकेजेसला क्लिअर करण्याचे काम ही मणिरेखी करत असते. राइट? कारण जे सिम्बॉल्स आपण वापरतो, ते खूप पॉवरफुल सिम्बॉल्स असतात आणि त्या सिम्बॉल्सच्या मार्फत आपण ज्याही आपले कार्मिक जे ब्लॉकेजेस असतील मणिरेखीचे, ते सुद्धा क्लिअर ते सिम्बॉल्स करत असतात. आता सिम्बॉल्स म्हणजे काय? तर एक सिंपल मी तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगते आहे. जर तुम्ही हाताने कपडे धुत असेल, हाताने कपडे धुवायला आपल्याला आधी त्यांना भिजत टाकावं लागतं. धुवायचे असतात, मग पिळायचे असतात, मग वाळवायचे असतात. आणि तेच कामे जर मशीनमध्ये आपण टाकलं, तर आपली मेहनत वाचते पहिली गोष्ट तर. ओके. मेहनत वाचलेली आहे. ते तिथेच भिजतात, तिथेच धुतात आणि तिथेच पिळून काढतात. फक्त आपल्याला वाळवायचं असतं. सेम तसंच. सिम्बॉल्सचं काय असतं? आपण सिम्बॉल्स वापरले, की आपले कामं हे लवकरात लवकर पूर्ण होत असतात. मग आता हे सिम्बॉल्स तुम्हाला मी दाखवणार पण आहे काही सिम्बॉल्स आणि काहींचं नाव सुद्धा सांगणार आहे. पण हे सिम्बॉल्स तुम्ही कधी वापरू शकता? जेव्हा अटुनमेंट प्रोसेस होते म्हणजेच शक्तिपात. कुणी-कुणी ऐकलेलं असेल शक्तिपात म्हणजे काय? आणि कुणी नवीन असतील तर त्यांना नाही माहिती असेल शक्तिपात म्हणजे काय? ओके. तर शक्तिपाताच्या मार्फत तुम्हाला हे सिम्बॉल्स दिले जातात. शक्तिपात जेव्हा तुमचा होतो, तेव्हा तुम्हाला सिम्बॉल दिले जातात आणि तेव्हाच तुम्ही ते सिम्बॉल्स वापरू शकता. नाहीतर फक्त मणिरेखी शिकली किंवा शिकले तुम्ही आणि शक्तिपात नाही घेतला, तर तुम्हाला त्याचा फायदा होत नाही. ओके. म्हणजेच की वर्षभर तुम्ही शाळेत गेला आणि एक्झामच नाही दिली.
म्हणजे शक्तिपतच घेतलं नाही तर त्याचा फायदाच होत नाही. ओके. तर शक्तिपत यासाठी महत्वाचं असतं की तुम्हाला सगळे जे सिम्बॉल्स दिले जातात तर ते तुम्हाला वापरता यावं आणि तुमचे जे आर्थिक ब्लॉकेजेस जे असतील ते तुम्हाला सगळे सॉल्व्ह करता यावं म्हणून तो शक्तिपात असतो आणि सिम्बॉल्स तुम्हाला तेव्हाच दिले जातात. ओके. आपण अफर्मेशन कशी कार्य करतात आपण ते बघूया. ओके. एक मिनिट. स्क्रीन दिसते ना सर्वांना? कल्पना मॅम, थम्स अप. थँक्यू. मणिरेखी ही आपले अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंडवर वर्क करत असते. मणिरेखी काय करतात तर तुमचे जे नकारात्मक विचार असतात, निगेटिव्ह थॉट्स, त्यांना क्लिअर करत असते. ओके. आणि मणिरेखीबद्दल कुणाकुणाचे बघा पैशासंबंधी नकारात्मक भावना पण असतील कुणाकुणाच्या. कशा? तर कुणाकुणाच्या मनात काय असेल की पैशावाल्यांजवळच पैसा जातो असं कुणाकुणाचं मत आहे. कुणाकुणाला वाटतं की पैशावाल्यांजवळच पैसा जातो, गरीब लोकांजवळ पैसा येत नाही. कुणाला वाटतं असं? वाटतं का असं पैशावाल्यांजवळच पैसा जातो? का जातो? कधी विचार केला आहे का? वाटतं, भरपूर लोकांना वाटतं की पैशावाल्यांजवळच पैसा जातो. तर प्रश्न कधी पडलेला असेलच तुम्हाला, या मागचं कारण काय आहे? बघा, एखादा व्यापारी एक मिनिट. हं. पैशावाल्यांजवळच पैसा जातो. त्या लोकांचा माइंडसेट असते की मुझे और पैसा कमाना है. आणि ते नवीन नवीन युक्ती सोचत असतात, नवीन नवीन विचार करत असतात की मला आता आणखीच पुढे काय करायला पाहिजे. यातून पैसा येईल, त्यातून पैसा येईल आणि त्यांची मानसिकता असते की मुझे बहुत पैसा कमाना है. मला खूप पैसा कमवायचा आहे किंवा मी पैसा खूप कमवतो आहे. यात ते स्वतःचे थॉट क्लिअर आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देत आहेत. म्हणजेच ते वारंवार जर आपण जर वारंवार विचार करतो आहे की पैसा माझ्याकडे सहज येतोय, सहज येतोय, सहज येतो आहे, तर तो सहजच येणार आहे. राइट. आणि जर तुम्ही असा विचार केला, की पैसा येतच नाही आणि नेहमी काय असतं ना, विचारसरणी कशी असते, की नेहमी निगेटिव्ह विचार करतो. काय पैसा येत नाही, असा नाही, तसा नाही, पैसा असा आहे, तसा आहे, येतो पण टिकत नाही. भरपूर लोकांच्या पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काय म्हणते हे? पैशाकडे पैसा अट्रॅक्ट होतो. पैशाकडे पैसा अट्रॅक्ट होतो 100% बरोबर आहे. पण का? त्यांची विचारसरणी सुद्धा पॉझिटिव्ह असते आणि ते नेहमी विचार करत असतात, की येस, आय एम अ बिलिनियर, येस, आय एम अ मिलिनियर, जे काही असो ते. काय त्यांच्या सगळा खेळ कशाचा आहे? ह्या विचारांचा आहे. सगळा खेळ. जर तुम्ही म्हणाल स्वतःला रोज स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, तर तुम्ही स्वस्तच राहाल, हेल्दीच राहाल. आणि तुम्ही जर नेहमी म्हणाल, काय माझे पाय दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, माझा हात दुखत आहे, तर ते कटकट निराशाच येणार. मग सगळा खेळ कशाचा आहे सांगा तुम्ही मला? हा विचारांचाच आहे. राइट. म्हणून पैशावाल्यांचा दृष्टिकोनही हा वेगळा असतो. पैशाला बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा खूप छान असतो. मग त्यांच्याकडे पैसा येतो. आणि ते नेहमी असं कटकट, निराशा असं हेच नाही करत. मैं तो बहुत पैसा कमा रही हूँ, मैं तो मेरे पास तो बहुत पैसा आ रहा है. नेहमी असं अफर्मेशन देत असतात. म्हणून विचारांना म्हणा ना तुम्ही, सांगा. आपण एक पैशाचं म्हणजे मनी एक व्हिज्युअलाइज पण मी तुम्हाला करून देणार आहे. तुमच्या विचारांच्या मार्फत. की त्यात तुम्हाला रिअलाईज होऊन जाईल की कसं वर्क करतं म्हणून. ओके. आणि तुम्ही यानंतर असं विचार नाही करायचा की फक्त पैशावाल्यालाच पैसा जातो. मेरे पास भी पैसा आता है. मी समृद्धी अट्रॅक्ट करत आहे. समृद्धीसाठी मी तुम्हाला काही 2-3 वाक्य सुद्धा देणार आहे. ते तुम्हाला डेली तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रोज वापरायची आहे. समृद्धी आकर्षित करण्यासाठी. ओके. सो फर्स्ट काय आहे आपलं मनी माइंडसेट.
हे बघा, मला एक व्हॉलेंटियर लागेल. मला स्क्रीनवर कोण दिसतंय आता? आशा मॅम, ऋतुजा, पूजा. हे मला की नाही हे वाचता येतं का? पूजा मॅम, अनम्यूट करू शकाल का वाचायला? हे कोण मला वाचून दाखवणार आहे? मला स्क्रीनवर पूजा, 8 to 22, सौमी, कल्पना, आशा मॅम, शलाका मॅम, आशा मॅम वाचता येतं तुम्हाला? थम्स अप. ओके, अनम्यूट करा. आपण की नाही अफर्मेशन कसे वर्क करतात? व्हॉलेंटियर जरी आशा मॅम असल्या तरी सर्वांना लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, आणि तुम्हाला पण वाचायचं आहे. ओके, आपण अफर्मेशन कसे वर्क करतात फर्स्ट बघूया. चला, हे वाचा. हळूहळू वाचा म- बघा. एक वाक्य संपला की थांबायचंय, फुल स्टॉप द्यायचंय आणि सर्वांनी वाचायचं आहे. ठीक आहे, चला वाचा मॅम. मला पैशाबरोबर सुरक्षित वाटत नाही. पैसा आला की काहीतरी वाईट होईल अशी भीती वाटते. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या लाईफ मध्ये माझ्या असंच हो, असंच हो, असंच हो. परत वाचा, आता हळूहळू वाचा. मला पैशांबरोबर सुरक्षित वाटत नाही. नेक्स्ट नेक्स्ट. पैसा पैसा आला की काहीतरी वाईट होईल अशी भीती वाटते. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या आयुष्यामध्ये असंच हो, असंच हो, असंच हो. नेक्स्ट. माझ्या मनात पैशांबद्दल सतत शंका, भीती आणि नकारात्मक विचार चालू असतात. तथास्तु म- तथास्तु तथास्तु. असंच हो. नेक्स्ट. मी समृद्धीस पात्र नाही असं कुठेतरी मनात खोलवर वाटतं. पैसा माझ्याकडे सहज येत नाही. खूप कष्ट केल्याशिवाय तो मिळत नाही. नेक्स्ट. पैशाशी माझं नातं तणावाचं, त्रासदायक आणि अस्वस्थ आहे. आमच्या कुटुंबात एवढंच आहे. आमच्या कुटुंबात नंतर वाचा. तथास्तु तथास्तु तथास्तु. आमच्या ऐसा ही हो, कुटुंबात ऐसा ही पैसा हो, ऐसा ही हो. आणि तोच पॅटर्न माझ्या आयुष्यात चालू आहे. कसं वाटलं हे वाक्य वाचून? कुठेतरी एनर्जी डाऊन झाली की नाही? एक मिनिट हा, ऐका ना, मग मी तुम्हाला सांगते ना की तुम्हाला निगेटिव्ह वाटते. कसं वाटलं हे अफर्मेशन वाचून. हा, तेच कुठेतरी तुमची निगेटिव्हिटी. निगेटिव्ह एनर्जी आणि हा. कुठेतरी तुमची बॉडी हलल्यासारखी झाली असेल की मी हे वाचत आहे आणि मॅम तथास्तु तथास्तु करत आहात. येस. किती वाईट वाटलं आतून, आणि सर्वांनीच हो, वाचलं असेल तर कसं वाटलं. आणि आता आपण हे हे वाक्य वाचा बोला. आता. वाचा आता. मी सुरक्षित आहे आणि पैसा माझ्या आयुष्यात सुरक्षितपणे वाहतो. तथास्तु माझ्या मनातील तथास्तु पैशाच्या तथास्तु. संबंधित थांबा. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या आयुष्यामध्ये पैसा भरभरावून येऊ आणि तुम्ही सुरक्षित राहाल. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. माझ्या मनातील पैशांशी संबंधित सर्व भीती, शंका आणि नकारात्मक विचार मी आज रेकीच्या प्रकाशातून सोडून देते. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही भीती आणि शंका नाही आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये रेखीचा प्रकाश सदैव वाहत राहो. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. मी समृद्धीस पूर्णपणे पात्र आहे, कारण माझं अस्तित्वच मूल्यवान आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुम्ही समृद्धीसाठी पूर्णपणे पात्र आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी असंच भरभरून वाहत राहो. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. नेक्स्ट. पैसा माझ्याकडे आनंदाने, सहजतेने आणि नैसर्गिकरित्या येतो. माझ्या कुटुंबातून, पूर्वजांकडून आलेले आर्थिक अडथळे आज माझ्यापासून मुक्त होत आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु. पैसा तुमच्याकडे असाच आनंदाने आणि अगदी सहज आणि नैसर्गिकरित्या येत आहे. तुमच्या कुटुंबामध्ये आणि तुमच्या पूर्वजांकडून तुम्हाला पूर्ण आर्थिक अडथळे जे होते ते सगळे दूर झालेले आहे आणि तुम्ही आज त्या ब्लॉकेजेस पासून दूर झालेले आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. कसं वाटलं? अफर्मेशन कशी काम करतात? काय वाटलं? वाचलं का सगळ्यांनी अफर्मेशन? व्हॉलेंटरी जरी पॉझिटिव्ह आपल्या आहे. आशा मॅम, पहिले जे आपण पॉझिटिव्हिटी आहे.
पहिली जी वाचली तर तुमच्या फेसवर तुमचं एक्सप्रेशन कसं होतं? ऑब्झर्व्ह केलं का कोणी? तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह केलं का की निगेटिव्हिटी आली. पहिले सेंटेन्स जर तुम्ही निगेटिव्ह वाले वाचले, तुम्ही आतून हललात बरं, की मॅम मला काय वाचायला लावताहेत? हललात की नाही सांगा मला? हो. आणि जेव्हा पॉझिटिव्ह वाचायला सांगितलं, तेव्हा तुम्हाला आतून असं वाटलं, की येस मी आनंद झाला. समृद्धीसाठी पात्र आहे. आणि अच्छा. म्हणून अफर्मेशन जे आहे, खूप वर्क करतात. मी काय बरं हो. तुम्हाला अफर्मेशन पॉझिटिव्ह नेहमी सांगते. बघा सर्वांनी वाचलं की नाही? वाचलं काय सर्वांनी? येस. कसं वाटलं पॉझिटिव्ह अफर्मेशन वाचून? आपण एक मनी व्हिज्युअलाइज सुद्धा करणार आहोत. त्यात तुम्ही मनी व्हिज्युअलाइज करणार आहात. ओके. चला थँक यू. म्हणून मी नेहमी म्हणत असते, की अफर्मेशन नेहमी पॉझिटिव्ह ठेवा आणि त्यात मी तुम्हाला डेलीसाठी तुम्ही अफर्मेशन कुठले बोलायला पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आपण डेली जेव्हा झोपून उठतो, तेव्हा आपल्याला अफर्मेशन काय बोलायचे आहेत हे बघा. कोणी स्क्रीनशॉट काढा किंवा लिहायचे असेल तर तुम्ही लिहू शकता. पैसा माझ्याकडे अगदी सहज येतो. डेली काय करायचं आपल्याला स्क्रीनशॉट काढून टाका. दररोज तुम्हाला हे वाक्य बोलायचे आहे. पैसा माझ्याकडे अगदी सहज येतो. 3 वेळा एक वाक्य 3 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी. ओके. मी समृद्धी अट्रॅक्ट करत आहे. व्हिज्युअलाइज करायचे तुम्हाला. झोपून उठल्यावर डोळे हलके बंद ठेवायचे आहे आणि आपल्याला असं डोळ्यासमोर मी समृद्धी अट्रॅक्ट करते असं एक व्हिज्युअलायझेशन तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. आणि पैसा माझ्या आयुष्यात सुरक्षितपणे येतो. समृद्धी माझ्या आयुष्यामध्ये सहज वाहते, सहज वाहते, सहज वाहते. अशी हे रोज 4 वाक्य तुम्ही बोला आणि बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस होतात. स्क्रीनशॉट काढलं का सर्वांनी? जसं हेल्थसाठी आपण काय म्हणतो, की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. आणि म्हणूनच आपण नेहमी हेल्दी राहतो. आणि जे लोकं हे वाक्य नसतील बोलत, स्क्रीनवर कोणी लिहू नये हां. ओके. बघा मणिरेखीमध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं, तर तुमच्या आर्थिक अडचणी, तुमचे ब्लॉकेजेस आहेत, त्यावर तुम्हाला उपचार म्हणजे तुम्हाला त्यावर सोल्युशन करायला मणिरेखीमध्ये शिकवलं जातं. पॉझिटिव्ह मनी एनर्जी निर्माण केली जाते. कशी तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण कराल, ती सुद्धा तुम्हाला मणिरेखीमध्ये शिकवली जाते. आणि सर्वप्रथम तुम्हाला इथे जे ध्यान आहे, मनी मेडिटेशन, ते खूप महत्वाचं असतं. ओके. मूलभूत ध्यान आपल्याला रोज करावं लागतं. मनी सिम्बॉल्सचा आपण इथे वापर करत असतो. अ, अनेकदा बघा आपल्या विचारसरणीमध्ये म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये पैसे, संपत्ती, श्रीमंत याबाबत नेहमी नकारात्मक भावना असतात. आणि तेच मनी ब्लॉकेजेस क्रिएट करत असतात. अशी मानसिक अडथळ्यामुळेच आपली आर्थिक संधी येऊनही कुठे कधी-कधी काय तोंडातला घास तोंडात येत नाही. हातातला घास असं काहीतरी आहे. म्हणजेच तो तोंडाजवळ आला आणि निघून गेला. म्हणजे काय आहे, म्हणजे तुमचं मनी माइंडसेट जर पॉझिटिव्ह नसेल, तर तुमच्या तोंडाजवळ घास येऊन तो तुम्हाला मिळणार नाही. ओके. म्हणजेच काही लोकांना बघा पैसा कमवण्याची भीती वाटते. काही लोकांच्या म्हणजे विचारसरणीमध्येच असं राहते, की पैसा माझ्याने कमावणं होईल की नाही? मी कमवू शकेल की नाही? विचारांमध्येच. तर ही भीती तुम्हाला काढून टाकायची की नाही मी पैसा कमवू शकते आणि मी पैसा कमवण्यासाठी पात्र आहे. कशामार्फत? तर तुम्हाला तुमच्या अफर्मेशनच्या मार्फत तुम्हाला हे रोज सेंटेन्स तुम्हाला बोलायचे आहे. तुम्हाला आज आपण एक मनी व्हिज्युअलाइज करायचे आहे. त्यासाठी तुमचे मला व्हिडिओ ऑन लागेल. ठीक आहे. तुम्ही मनी कसं व्हिज्युअलाइज कराल? ज्या प्रकारे आपण अफर्मेशन घेतलेले आहे, त्याच प्रकारचे आपण मनी व्हिज्युअलाइज करून घेऊया. त्यासाठी तुम्हाला एका जागेवर बसायचं आहे. फोन तुम्हाला हातात पकडायचं नाही. एका जागेवर तुम्ही त्या फोनला सेट करून ठेवून द्या. ओके. आणि व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन कराल म्हणजेच मला तुमची एनर्जी कशी आहे, तुम्ही कसे आहात ते समजेल ना मला. व्हिडिओ ऑफ करून मला आता सब शिकवू द्या. चलो अभी अपन मनी विजुअलाइज करेंगे.
शक्य असेल तर पाणी पिऊन घ्या आणि एका जागेवर तुम्हाला बसायचं आहे. रेडी फास्ट. सॅमसंग SM जयकुमार सागर. फक्त दोघांचे व्हिडिओ ऑफ आहे, बाकी सगळ्यांचे ऑन आहे. गुड, खूप छान. खूप बरं वाटलं. हे बघा, एकामेकांना जर बघितलं, एकामेकांच्या समोर आम्हाला समोर मी काय शिकवत आहे, तुम्हाला जर माझा नेहमी कॅमेरा बंद राहून मी शिकवत असली, की तुम्हाला माझी एनर्जी, मी काय शिकवत आहे त्यात तुम्हाला मन लागेल काय? नाही. सो म्हणून मी नेहमी म्हणते की तुमचा व्हिडिओ ऑन करा आणि मी काय शिकवते ते त्याकडे तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. तेव्हाच तुम्हाला मी काय शिकवते ते कळेल. नाहीतर आपण काय करतो, व्हिडिओ ऑफ करतो, इकडे मी एक वेगळं काम करत आहे, तिकडे वेगळं काम करते आणि हा मोबाईल मध्ये लावून ठेवलेला आहे ना, याच्याने काही फरक पडत नाही. ओके, चला स्टार्ट करूया. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला अगदी रिलॅक्स असं बसायचं आहे. अगदी रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. डोळे बंद. डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासांसोबत तुमचं शरीर, मन, 7 चक्र आणि औरातील संपूर्ण निगेटिव्हिटी कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे, निघून जात आहे. कल्पना करा, कल्पना करा तुमच्या समोर एक भव्य, तेजस्वी, सुंदर झाड उभं आहे. कल्पना करा तुमच्या समोर एक तेजस्वी सुवर्ण झाड उभं आहे. हे झाड सोन्यासारखं चमकत आहे. हे झाड सोन्यासारखं चमकत आहे. या सुवर्ण झाडांच्या मुळा खूप खोलवर जमिनीत गेलेले आहे. कल्पना करा, हे झाड सोन्यासारखं चमकत आहे. हे झाड सोन्यासारखं चमकत आहे. या सुवर्ण झाडांच्या मुळा खूप खोलवर जमिनीमध्ये गेलेल्या. ही मुळं सांगत आहे, पैसा सुरक्षित आहे. पैसा सुरक्षित आहे. समृद्धी स्थिर आहे. पैसा सुरक्षित आहे. समृद्धी स्थिर आहे. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. आता झाडांच्या फांद्याकडे बघा. झाडांच्या फांद्याकडे बघा. त्या फांद्यांवर डॉलर, नोटा आणि नाणी पानासारखी लागलेली आहे. झाडांच्या फांद्याकडे बघा. या फांद्यावर डॉलर, नोटा, नाणी पानासारखी लागलेली आहे. ती पैसे हळूहळू हालत आहे.
पैसे हळूहळू हालत आहेत, प्रकाशात चमकत आहेत. बघा गोल्डन कलरचे डॉलर, नोटा, नाणी पानासारखी लागलेली आहे. बघा गोल्डन कलर तुम्हाला व्हिज्युअलाइज होत आहे. गोल्डन कलर व्हिज्युअलाइज होत आहे. हे पैसे कोणत्याही संघर्षाशिवाय, हे पैसे कोणत्याही संघर्षाशिवाय या झाडावर वाढलेले आहे. हळू वारा सुटतो आहे, हळू वारा सुटतो आहे आणि त्या सुवर्ण झाडांवरून काही पैसे हळूच खाली पडत आहे. हळू वारा सुटतो आहे आणि त्या सुवर्ण झाडांमधून पैसे हळूच खाली पडत आहेत. कल्पना करा, सुवर्ण झाडांवरून पैसे हळूच खाली पडत आहेत. ते पैसे तुमच्याकडे येत आहेत. ते पैसे तुमच्याकडे येत आहेत. तुमच्या हातात, तुमच्या पर्समध्ये ते पैसे तुमच्याकडे येत आहे. तुमच्या हातात, तुमच्या पर्समध्ये. तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे, पैसा माझ्याकडे सहज येतो. मनातल्या मनात म्हणा, पैसा माझ्याकडे सहज येतो. पैसा माझ्याकडे सहज येतो. पैसा माझ्याकडे सहज येतो. मी समृद्धीस पात्र आहे. मी समृद्धीस पात्र आहे. मी समृद्धीस पात्र आहे. आता हे सुवर्ण झाड तुमच्यावर आपली ब्लेसिंग्स देत आहे. हे सुवर्ण झाड तुमच्यावर आपली ब्लेसिंग्स देत आहे. हे सुवर्ण झाड तुमच्यावर आपली ब्लेसिंग्स देत आहे. सोन्यासारखा प्रकाश तुमच्या डोक्यावरून हृदयात, सोन्यासारखा प्रकाश तुमच्या डोक्यावरून तुमच्या हृदयात आणि पोटाच्या भागात पसरतो आहे. सोन्यासारखा प्रकाश तुमच्या हृदयात आणि पोटाच्या भागात पसरतो आहे. जिथे पैशांची भीती होती, आता तिथे विश्वास आहे. जिथे पैशांची भीती होती, तिथे आता विश्वास आहे. तिथे आता विश्वास आहे. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी वाहत आहे. तुमच्या जीवनामध्ये समृद्धी अगदी सहज, अगदी सहज, अगदी सहज वाहत, अगदी सहज वाहत आहे. आता या झाडाकडे पाहून म्हणा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या झाडाकडे बघा आणि त्याला थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणा. आणि हळूच डोळे उघडा, हात रब करा आणि हळूच तुमचे हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या आणि ते हात तुम्ही डोळ्याला लावा. थोडं पाणी पिऊन घ्या. सुवर्ण नाणी, डॉलर झाली का अनुभूती? कसं वाटलं एक 5 मिनिटाचं आपलं छोटस व्हिज्युअलायझेशन? कोणी सांगेल कसं वाटलं? कम्युनिकेशन करा तर बरं वाटतं. नाहीतर मी काय एकटी बडबड करत आहे आणि तुम्ही फक्त मला ऐकत आहात. नाईस, छान, व्हेरी गुड. कसं वाटलं शलाका मॅम? अनम्यूट करा. छान. झालं का? व्हिज्युअलाइज केलं? पैसा हो. आणि तुमच्या पर्स मध्ये येत आहे, तुमच्या हातात येत आहे. आ? हाय.
मी कवाटातच घेतले. अच्छा, कपाटातच घेतले ना. बघा, जितका आपण मोठा विचार करू आणि जर म्हणजे आता मी समृद्धीसाठी नेहमी आपल्याला काय म्हणायचे आहे, जर तुम्ही स्टॉप झाले, समजा की झाला बस झाला मला एवढं कमवून, तर तिथे पैसा स्टॉप होतो. ठीक आहे. एक विचार करा की तुम्ही म्हणाल की बस झालं मला आता इतकंच कमवायचं आहे, स्टॉप. तो पैसा तिथे थांबेल. आणि जर तुम्ही म्हणाल की नाही मला आणखी, बघा, जर तुम्ही स्टॉप झालेले आहे, जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये आता तितका पैसा आहे, तुम्ही सॅटिस्फाईड आहात. पण जर आणखी पैसा येतोय तर तुम्ही त्यातून चॅरिटी करा. तुमच्या आयुष्यामध्ये जितका पैसा आहे तो तुमच्यासाठी तुम्ही समाधानी आहेत ते. पण तुम्ही एवढे सक्षम आहात की दुसऱ्यांची मदत करू शकता, तर त्या पैशाने दुसऱ्यांचं मदत करा आणि त्यांचे ब्लेसिंग्स घ्या. काय? ओके, म्हणून आता स्टॉप असं नाही म्हणायचं. कधीही पैसा आला की नाही मी आता खूप कमवलं, आता नको बाबा. तो तुम्ही जर निगेटिव्ह थॉट्स आले की तिथे तो पैसा थांबून जाईल. मग कधीच पैशाला म्हणायचं नाही की नाही, और कमाना है, कमाओ आपको जितना कमाना है उतना. पण त्याला स्टॉप नाही म्हणायचं. लक्ष्मी मातेला कधी स्टॉप म्हणायचं नाही. ओके. आणि आपण पैसा बघा, कुणाकुणाची सवय असेल पैसा पर्समध्ये असे चुरगळून ठेवतात. पुढे डब्यात आधीच्या बाया जे आहे त्यांना तर खूप सवय होती तांदळाचा डब्यामध्ये ठेवायची, डाळ असते तिथे ठेवायचं. पण हे खूप चुकीचं आहे. कसं? आपण लक्ष्मी माता, पैसा म्हणजे हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. सर्वांनाच माहिती आहे. ओके. पैसा म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप. मग आता आपण त्या लक्ष्मीला असे कोंडून ठेवतो आहे. बरं वाटते का? तुम्हाला एखाद दिवसाचं कोंडून ठेवू द्या बरं. कसं वाटेल? तुमचं दम घुटेल. घुटेल की नाही? मग गुदमरल्यासारखं होईल आपल्याला. मग आपण त्या पैशांना चुरगळून या फोनचा मागे चुरगळून ठेवत आहे. कुठेतरी पर्समध्ये चुरगळून ठेवतो आहे. मग ते योग्य आहे का? नाही. म्हणून तुम्हाला जर आता पण कुणाला सवय असेल तर प्लीज तुमच्या फोनच्या मागचे जे पैसे आहेत ते काढा आणि पर्समध्ये आपण जे ठेवतो पैसा, तर त्याला असं व्यवस्थित ठेवायचं आहे. चुरगळून ठेवायचं नाही. त्यांना कोंडून ठेवायचं नाही आहे. त्यांना सुद्धा सॉल्व्ह होऊ द्यायचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी असते. फक्त माझ्यामध्ये तुमच्यामध्ये एनर्जी आहे तर काही निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा एनर्जी असते. बरोबर आहे? आणि काय ते कपाटामध्ये जर ते असतील तुमचे प्रॉपर्टीचे कागद खूप दिवसापासून ठेवलेले आहे, तुम्ही त्यांना बघितलं सुद्धा नाही, त्यांना थोडं बाहेर काढा, पुसा आणि त्यांना तुम्ही रेखी द्या की माझ्या समृद्धीमध्ये दररोज वाढ होत आहे. माझी प्रॉपर्टी 10 गुणा वाढलेली आहे. असं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स द्या. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत तिला रेखी द्या. जे रेखी शिकलेले आहेत, त्यांनी रेखी द्या. फर्स्ट लेव्हल जरी केलं तर फर्स्ट लेव्हलमध्ये पण मी सांगत असते इथे. कुणी-कुणी फर्स्ट लेव्हलचे म्हणजे अजून फर्स्ट लेव्हलची बॅच सुरू झालेली नाही आहे. कुणीतरी ॲड झाले असतील तिथून इथे. तर ज्यांनी शिकलेली नाही त्यांना नंतर मागे माहीत होईलच की रेखी कशी द्यायची. तर जे रेकी शिकलेले आहेत, रेकी साधक आहेत, त्यांनी आपल्या प्रॉपर्टीच्या पेपरला सगळ्यांना काढून रेकी द्यायची आहे. त्यांना पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. कोंडून ठेवायचं नाही. नीटनेटकंपणा ठेवायचा आहे. आणि तुमच्या पर्समध्ये कुठेतरी खूप साऱ्या चिठ्ठ्या असतील दवाखान्याच्या, कुठले तरी बिल्स असतील आणि त्यात तुम्ही पैसाही ठेवलेला आहे, बिल्स पण ठेवलेले आहे आणि त्या बिल्सचं काम झालेलं आहे. कुठल्या चिठ्ठ्यांचं काम झालं की त्यांना फाडून फेकून टाका. का बरं असं करायचं आहे? पर्समध्ये कुठेतरी तुम्ही त्या चिठ्ठ्या ठेवत आहे आणि त्याच्या बाजूला पैसा ठेवतोय. मग ही एनर्जी त्या चिठ्ठ्यांकडे जात आहे. म्हणून आपल्याला काय ते चिठ्ठ्यांची गरज नाही आहे, तर ते औषधीच्या सगळ्या चिठ्ठ्यांना बाहेर फेकून टाकायचं आहे. जिथे पैसा आहे तिथे फक्त पैसा ठेवा. आणि तुमचं जे आपलं हे असतं आयडेंटिटी फक्त तेवढं ठेवा आणि पैसा ठेवा. कारण जेव्हा बघा आपण लक्ष्मीपूजन असतं. आपलं किती छान दिवाळीमध्ये सगळं नीटनेटकं ठेवत असतो. बरोबर आहे? आणि दिवाळी झाली की मग तुम्ही काय करता? कुठेतरी कुणाला खूप सवय असते. आणतात खूप मस्त लक्ष्मीची मूर्ती, पूजन झालं की कुठेतरी ठेवून देतात. असं नका करू. चुकीचं आहे. आपण लक्ष्मी मातेला आपण खूप छान तिला घरी घेऊन येतो. त्या दिवशी खूप छान प्रकारे तिची पूजा करतो. तिला नैवेद्य दाखवतो आणि पूजा झाली की आपण ठेवून देतो बाहेर. कुठेतरी उन्हातान्हात. तसं नका करू. तिला बकेटमध्ये मातीची असते ना, माती विरघळतं आणि मग ते विरघळल्यानंतर झाडावर टाकून द्या. कारण समृद्धी आपल्याला अट्रॅक्ट करायसाठी
पहिली गोष्ट तर या 2-4 गोष्टी आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. इथून तुमच्या पर्समध्ये जर हा क्लास झाला आणि तुमच्या पर्समध्ये कुठल्याही अनावश्यक ज्या चिठ्ठ्या असतील, त्या काढून बाहेर टाका. पहिली गोष्ट तर. पर्समध्ये खूप कचरा नका ठेवू. ओके. आणि मोबाईलच्या मागे पैसे असतील म्हणजे असं विचार करा की तुम्ही लक्ष्मीला कोंडून ठेवलेलं आहे आणि कुठेतरी ती एनर्जी ब्लॉक झालेली आहे आणि म्हणून तुमच्याकडे पैसा हा येत नाहीये. ठीक आहे. हा विचार करा आणि मग ते पैसे काढा. त्यांना व्यवस्थित आपल्याला असं लावायचं आहे. ठीक आहे. काय मेसेजेस होते मला की नाही असं थंब दाखवा किंवा असं हे करा हँड राईज तर मला कळेल की तुम्हाला कुणाला तरी बोलायचं आहे असं. ओके मग म्हणजे मला एवढे मेसेजेस वाचायला काय काय होते स्वस्त मस्त जबरदस्त यस नो पैशाकडे पैसा अट्रॅक्ट होतो 100% अनम्यूट होत नाही कोण आहे थांबा एक मिनिट नाहीस मला की नाही असं करा म्हणजे मला दिसेल कुणाला बोलायचं होतं ओके मी ना मॅम करा अनम्यूट करा झाला तुम्ही अनम्यूट बोला मेडिटेशन छान घेतलं तुम्ही. पण सुरुवातीचा जो आवाज आहे ना, तो मला मेन मूळच काही समजलं नाही. तर मग म्हटलं रेकॉर्डिंग मिळेल का त्याचं? ओके म्हणजे येस मी छान सुरुवात कळेल मला मग आणखी डिटेल लक्षात येईल. हो 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 मिळतं रेकॉर्डिंग मिळतं हो. हो, छान मेडिटेशन छान आहे. म्हणजे आम्हाला समृद्धीविषयी कसं बोलायचं, कसे विचार ठेवायचे ते आपल्याकडे आकर्षणाचं एक छान वेळ मिळालं. फक्त सुरुवात मिळाली तर बरे पडेल. म्हणजे ऐकायलाच येत आणि नव्हता आवाज. हो. ओके 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 ओके. थँक यू. फर्स्ट टाइम अटेंड करत आहे हा प्रोग्राम मला अजून डिटेल्स मिळेल माहिती नाही कोण आहे मोटोरोला असं हँड राईज करा प्लीज काय आहे कुठे मोटोरोला अरे हा इकडे आहे अनम्यूट करा हॅलो. हा बोला हां, मी फर्स्ट टाइम करत आहे अटेंड. मला ॲक्चुअली म्हणजे मी माझ्या मैत्रिणीकडनं ऐकलं होतं. तर ओके मला अजून थोडीशी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मग काय करावं लागेल त्यासाठी? की तो हो एक प्रोग्रामच मिनिट अटेंड करावा लागेल? मी पुढे सांगते तुम्ही रेकी लेवल 1च्या ग्रुप मधले आहात काय नाही, नाही, नाही. मला Instaवरनं लिंक मिळाली होती. नाही ही झूम लिंक आहे ही कुठून मिळेल तुम्हाला हो, हो. मला मला काय झालं होतं Instaवरती एक पेज आहे. तिथून मी जस्ट लाईक केलं होतं. मला त्यांचे मेसेज म्हणजे हेच तुमच्या ह्यांचे मेसेज आले होते. मग नंतर ते म्हटले, की "प्लीज जॉइन धिस ग्रुप." आणि देन मी तो जॉइन केला आणि नंतर मग मला लिंक मिळाली. हो तर तुम्ही मला रेकी ते ग्रुप म्हणजे बघा इथे की नाही काही काही लोक म्हणजे माझी जे ऍड चालते मी फेसबुकवर ऍड चालवत असते ठीक आहे ॲक्चुअली Facebook सॉरी, सॉरी. आय फॉरगॉट. येस म्हणजे मला फेसबुक इन्स्टा दोन्ही अटॅच अच्छा. राहतात माझे अकाउंट दोन्ही याच्यावर माझी ऍड चालते तर तुम्ही अच्छा. ग्रुपला जॉईन आहात का हे मला विचारायचं आहे येस, येस. आहे, आहे, आहे. रेकी लेवल 1 B9 मध्ये आहेत का मी 1 मिनिट सांगते हां. 1 मिनिट एक्झिट करते इथनं. तर बाकी सगळं तुम्हाला डिटेल्स तिथे येऊन जातं हां. म्हणजे फर्स्ट येस, येस. लेवल लेव्हल लेवल 1 1 असेल B9 येस. हं. येस, तर येस, येस. इथे काही काही मी बोलली मगाशीच की इथे काही काही लेवल 1 चे सुद्धा जॉईन झालेले आहेत कारण मी लिंक मनीरेकीची तिथे सुद्धा टाकलेली होती ओके अच्छा. हा तर हा आपला जो आहे पहिला आजचा जो आहे जो हा मणिरेकी वेबिनार आहे फर्स्ट लेवल जी आहे ती आपली मंडे पासून स्टार्ट होणार आहे 2 फरवरी पासून ठीक आहे अच्छा. आता येत्या 2 तारखेपासून? हा वेबिनार मणिरेकीचा आहे आणि अच्छा. ते आलं लक्षात. हां. रेकी फर्स्ट लेवल जे आहे तो 5 दिवसाचा हं. आपला फ्री सेशन असतो तो मंडे पासून स्टार्ट होणार आहे तुम्हाला त्या ग्रुपवर माहिती मिळेल अच्छा. आणि मग त्याचं टायमिंग वगैरे तिथेच येईल का? टायमिंग सगळं सगळं तुम्हाला त्यात तुम्हाला सगळे डिटेल्स दिली जाणार तेव्हा तुम्हाला जॉईन करायचे अच्छा. ओके. ओके थँक यू. थँक्यू कुणाला काही विचारायचं होतं का पटकन विचारा मग मी समोर जाते आणखी कल्पना हा बोला मॅम अनम्यूट करा तुम्हाला ऑप्शन आलेलं असेल अनम्यूट करा तर मला कळेल अनम्यूट करा अनम्यूट नाही आलं का आहे बघा अरे अनम्यूट केलात माझा आणखी हा पण हा बोला हॅलो मॅडम ते 4 वाक्य तुम्ही मनीचे सांगितलेत रोज सकाळी उठल्यावर बोलायचे ते जरा हो परत रिपीट करा ना मॅडम परत स्क्रीनशॉट नाही प्लीज काढला तुम्ही नाही ते नेटवर्कचा इश्यू होतोय सारखा माझ्या इथे हो त्यामुळे प्रॉब्लेम होतोय एकच मिनिट मी स्क्रीन आहे बघा स्क्रीनशॉट काढून टाका 1 मिनिट मी तुम्हाला मग सिम्बॉल सुद्धा दाखवते की कशा प्रकारचे सिम्बॉल हे बघा
हे 4 वाक्य आहे, स्क्रीनशॉट काढून टाका. दररोज तुम्हाला हे वाक्य बोलायचे आहे झोपून उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी. स्क्रीनशॉट काढा किंवा पटकन लिहून टाका. पैसा माझ्याकडे अगदी सहज येतो. पैसा माझ्याकडे अगदी सहज येतो. पैसा माझ्याकडे अगदी सहज येतो. 3 वेळा आपल्याला 3-3 वेळा हे सगळे वाक्य आपल्याला बोलायचे आहे. ओके. मी समृद्धी अट्रॅक्ट करत आहे. मी समृद्धी अट्रॅक्ट करत आहे. मी समृद्धी अट्रॅक्ट करत आहे. पैसा माझ्या आयुष्यात सुरक्षितपणे येतो. पैसा माझ्या आयुष्यात सुरक्षितपणे येतो. पैसा माझ्या आयुष्यात सुरक्षितपणे येतो. समृद्धी माझ्या आयुष्यात सहज वाहते. समृद्धी माझ्या आयुष्यात सहज वाहते. समृद्धी माझ्या आयुष्यात सहज वाहते. ओके. काढलं स्क्रीनशॉट? ओके. चला. तर नेक्स्ट आपलं आहे मिनिट. मणिरेखी बघा, आपण डिस्टन्सनी ज्या प्रकारे आपण रेखी कशी डिस्टन्सनी पण हिलिंग पोहोचवतो, त्याच प्रकारे आपण डिस्टन्सनी मणिरेखीचे सिम्बॉलचा वापर करून आपण हिलिंग सुद्धा म्हणजे करू शकतो. ओके. हस्तस्पर्शाने हे सगळे सिम्बॉल बघा, यात सिम्बॉल तुम्हाला 1-2 मी दाखवते. डॉलर ऐकलेला आहे का? डॉलर डॉलर सर्वांनीच ऐकलेला आहे. कसं नाही ऐकलं? आपली करन्सी काय रुपीज आहे. डॉलर कुठली करन्सी आहे? तोच डॉलर. तर मणिरेखी मध्ये तुम्हाला बघा या प्रकारचे डॉलर सिम्बॉल असतं. काही वसुधा सिम्बॉल्स असतात, मॅनिफेस्टेशनसाठी सिम्बॉल्स असतात, असे भरपूर सिम्बॉल्स असतात. मग हे सिम्बॉल तुम्हाला या डॉलरची एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावी यासाठी हे सिम्बॉल तुम्हाला दिले जातात. ओके. मी तुम्हाला आता, कारण हे सिम्बॉल तर आता दाखवत तरी आहे, कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे, सर्वांना माहिती पडतं. पण आधीच्या काळात काय होतं, रेखीचे सिम्बॉल्स म्हणा किंवा मणिरेखी म्हणा किंवा अदर काही, तर सिम्बॉल हे गुपित राहायचे. म्हणजे जर मी शिकलेली आहे तर मी सिम्बॉल गुपित ठेवायची. तुम्ही शिकलेले आहे तर तुम्हाला ते दिले जायचे. पण सोशल मीडियावर आता काय होतं, हे सर्वांनाच माहिती पडतात. पण असं नाही की तुम्ही बघितलं म्हणून हे झालं का नाही. तुम्हाला हे पद्धत कशी वापरायची आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे असतं. ओके. तर डॉलर हा सिम्बॉल, वसुधा सिम्बॉल, अशा प्रकारचे मणिरेखीचे याच्यामध्ये आपले 7 सिम्बॉल्स असतात आणि त्यात काही आणखी सिम्बॉल्स ऍड केलेले आहेत. म्हणजे टोटल आपले आणखी अदर पॉवरफुल सिम्बॉल तुम्हाला शिकवले जाणार आहे. पण मेन जो आहे पहिला, जसं डॉलर, रुपीज, अशा प्रकारचे सिम्बॉल मणिरेखीमध्ये शिकवले जातात. ओके. आपला मणिरेखीची हा काय आहे, वेबिनार आहे, म्हणजेच इंट्रोडक्टरी सेशन. मणिरेखी तुमच्या आयुष्यामध्ये कशी काम करते. ठीक आहे. आपली ही जी बॅच आहे मणिरेखीची, म्हणजे लेवल असतात प्रॅक्टिशनर मणिरेखी आणि मास्टर. प्रॅक्टिशनर आणि मास्टर म्हणून असे 2 लेवल्स असतात. आणि 3rd लेवल जी असते ती ग्रँड मास्टर, जसं की मी ग्रँड मास्टर झालेली आहे. जर तुम्हाला काही शिकवायचं असेल, मणिरेखी शिकायची असेल, तर तुम्ही ग्रँड मास्टर करू शकता. अदर जर तुम्हाला शिकवायचं नाहीये किंवा तुम्हाला फक्त तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीचा प्रवाह वाढवायचा आहे, तर तुम्हाला फक्त 2 लेवल्स कंप्लीट करणं गरजेचे असतात. म्हणजे प्रॅक्टिशनर आणि मास्टर लेवल. ओके. तर यात तुम्हाला शिकवलं जातं मनी माइंडसेट, मनी बॉक्स शिकवलं जातं आणि त्यासोबत तुम्हाला पॉवरफुल सिम्बॉल दिले जातात अट्युनमेंट करून. आणि मणिरेखी त्यात तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. प्रॅक्टिशनर आणि सेकंड लेवल मध्ये तुम्हाला मिळणार आहे. सेकंड लेवलचे वेगळे सिम्बॉल्स असतात. याच्यापेक्षा आणखी पॉवरफुल सिम्बॉल हे सेकंड लेवलला तुम्हाला दिले जातात. ओके. टोटल हा जो आहे कोर्स आपला 8 डेजचा कोर्स राहतो. मणिरेखी जे आहे तो फक्त 8 दिवसांचा कोर्स राहतो. ज्यांनाही करायचे असेल तर ही बॅच आपली सोमवारला 1 ते 2 टायमिंग हाच राहील आणि सोमवारपासून तर कंटिन्यू 8 दिवस आपलं हे मणिरेखीचं बॅच सुरू होणार आहे. 8 डेज. ओके. आणि यासाठी तुम्हाला फक्त 1 टाइम पे करावं लागतं आणि त्यानंतर लाईफ टाईम एक्सेस, म्हणजे जसं की तुम्ही आता एकदा पे केलं
फक्त तुम्हाला एकचदा पेमेंट करायचं आहे लाईफ टाईम, म्हणजे जेव्हाही माझ्या प्रत्येक महिन्याला बॅचेस सुरू होतात तर तुम्ही कंटिन्यू मग तिथे जॉईन करू शकता. तुम्हाला नंतर कुठलंही पे करायची गरज पडत नाही. ओके. मणिरेखीमध्ये आणि आपली जी कंपनी आहे प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर ही MSME आणि ISO रजिस्टर्ड कंपनी आहे. ओके. तर तुम्हाला याची फीस जी आहे ती 3999 म्हणजेच 4000 याची फी आहे. 3999 असं या कोर्सची फीज आहे. ज्यांनाही मणिरेखी शिकायची असेल त्यांनी या नंबरवर पे करायचं आहे आणि स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला याच नंबरवर शेअर करायचे आहे. पे करण्यासाठी तुम्ही गुगल पे करू शकता, जीपे करू शकता, जीपे, फोन पे आणि पेटीएम सुद्धा करू शकता. ओके. ज्यांना ही मणिरेखी शिकायची असेल त्यांनी त्या नंबरवर, म्हणजे मी तुम्हाला ग्रुपवर टाकून देणार आहे, त्या नंबरवर तुम्हाला आणि काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता. कुठल्याही प्रकारचे तुम्ही आता विचारू शकता किंवा मला मेसेज केला तरी मी तुम्हाला सांगेन. ओके. आणि ही बॅच आपली सोमवारपासून 1 ते 2 राहणार आहे, कंटिन्यू 8 डेज. ठीक आहे. आणि लाईव्ह सेशन, जसं की आज आपलं लाईव्ह सेशन आहे तसंच आपले हे सेशन आहेत, लाईव्ह राहणार आहेत, कुठलाही रेकॉर्डेड सेशन राहणार नाही. आणि याची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे प्लस लाईफ टाईम एक्सेस सुद्धा राहणार आहे. ओके. सो कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे तर असं हँड राईज करा म्हणजे मला कळेल. इलेक्ट्रॉनिकली हँड राईज नाही होणार तर असं करू शकता तुम्ही. याची फीज आहे 3999 म्हणजे 4000. तशी फीज याची म्हणजे जास्त आहे, पण या वर्षाची म्हणजे वर्ष सुरू आहे तर ही पहिली बॅच आहे. रेकीच्या कंटिन्यू झालेल्या आहे. लास्ट म्हणजे मी पहिली बॅच जी सुरुवात करते तर त्याची थोडी 1000 कमी आहे, तशी 5000 याची फी आहे. ओके. आणि 5000 जर तुम्ही आज उद्या केलं तरच ही फी 4000 राहील. संडेला कुणीही ऍडमिशन केली तर त्यांना फीज 5000च पेड करावं लागेल. याची ही एक अट आहे. कारण काय करतात ना, ज्यांना शिकायचं आहे ते त्या दिवसावर पे करतात आणि मग आम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड करायला खूप जास्त धावपळ होत असते. ओके. सो लेट फी तुम्हाला लागेल. लेट फी नाही, जी नॉर्मल फी आहे 5000 तीच लागणार आहे. पण जर आज आणि उद्या तुम्ही पे केलं तर 4000 तुम्हाला पे करायचे आहे. ओके. 3999. यात कुणाला काही प्रश्न विचारायचे आहे मला विचारू शकता. मला हँड राईज कराल तर मला कळेल, मला असं कळणार नाही कुणाला काय बोलायचं आहे. असं असं करा किंवा इलेक्ट्रॉनिकली हँड राईज केलं तरी चालेल. की थांबायचं? तुम्हाला ग्रुपवर असं हँड राईज करू शकता. कल्पना मॅम बोलायचं आहे का तुम्हाला? असं असं करता येते? अनम्यूट करायसाठी अनम्यूट करा, अनम्यूट. ते माझा नेटचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे पटकन होत नाही. हा मॅडम, फर्स्ट लेवलचं टायमिंग काय असणार आहे? फर्स्ट आणि सेकंड दोन्ही मिळून आपलं आहे मॅम, 1 ते 2. फर्स्ट लेवल फ्री आहे ना 5 दिवसाची? हा मनी रेकी वेबिनार आहे मॅम. फर्स्ट लेवल जो आहे रेकीचा आहे तो हा फ्री आहे आपला. हा. त्याचे टायमिंग तुम्हाला ग्रुपवर दिलं जाईल. हा जो वेबिनार अच्छा. होता हा वेबिनार मनी रेकीचा आहे. फर्स्ट लेवल आपला अच्छा. फ्री आहे, त्यात तुम्हाला टायमिंग हा. दिलं जाईल. अच्छा, थँक्यू मॅडम. ओके. थँक्यू. थांबायचं आपल्याला इथे आता. कोणाला काही प्रश्न आहे? ओके. चला आपण आणि बाकीचे जे डिटेल्स आहे ते तुम्हाला ग्रुपवर मिळून जाणार. ठीक आहे. चला, मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.